माझ्या गाडीच्या सर्व्हिसिंगसाठी सिल्लोडला गेलो, तिकून येता येता एक नवीन मोबाईल घेऊन आलो. काय झालं ते सांगतो तुम्हाला पुढे, त्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत बघा. हाय गाईज, व्हॉट्सअप, जय श्रीराम. मी तुमचा लाडका हर्षल वराडे. आज जेवण बी केली आणि उपाशी पोटी सकाळ सकाळी सिल्लोडला पोहोचलो. कहून की मला आज आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करणं आहे. आपल्या गाडीची 400 वर्षापासून की सर्व्हिसिंग करेल नव्हती. आज योगायोग मध्ये सर्व्हिसिंगचा सहयोग येऊन गेला. 2 घंट्यापासून गाडीचा नंबर लागायची वाट पाहून मला इकडे बोर उरल गावाचं. 4थ्या घंट्यात तिकडे आपल्या गाडीचा नंबर लागला आणि इकडे माझ्या जीवात किती मोठा जीव येऊन गेला. तिकडे गाडी सर्व्हिसिंगला लावली, मी इकडे सिल्लोडच्या गल्ल्यामध्ये फिरायला निघलो आणि फिरता फिरता मला आपले सचिन भाऊ भेटले. त्यांना बी सर्व्हिसिंग साठी त्याची गाडी इथे सिल्लोडला आणली आणि गाड्याच्या सर्व्हिसिंगच्या कारणामुळे आमच्या दोघांची भेट होऊन गेली. त्याला एक मोबाईल घ्यायचा होता, त्यासाठी आम्ही एका मोबाईलच्या दुकानात गेलो आणि त्या दुकानदाराने एवढी अनअफोर्डेबल प्राइस सांगून दिली. किंमत ऐकल्या आम्ही दुकानाच्या बाहेर चालले आलो. तुम्ही आतापर्यंत आयडियल फॉलो नसन केलेलं तर करून टाका बरं लवकर. जास्त की अवघड काम नाही येते. नेमका हा रस्ता आहे का रस्त्याची 7वी कॉपी सस्ता आहे. गरम गरम चहा जसा फुकून फुकून पिते तसं एक एक पाऊल मला पाहून टाकणं पडू राहिलं. एखाद्या वेळेस पायगी सटकून जर कधी पडलो तर कमराचे 12 वाजून जाईल. फायनली माझं कंबर हातेलीवर ठेवून पोहोचलो आम्ही फोनच्या दुकानावर. शॉकिंग करणारी मेन गोष्ट म्हणजे या सचिनकडे पहिलेच 1.5 लाखाचा आयफोन 15 प्रो मॅक्स फोन आहे बरं. तरी त्या भाऊला अजून एक नवीन फोन घेणं ऑनलाईन पैसे मारून घेऊन बी टाकला आणि मोबाईलची अनबॉक्सिंग बी करून टाकली. बरं तुम्हाला जर माहिती असेल विवोचा कोणता फोन नवीन लॉन्च होईल तर मला कमेंट करून नक्की सांगा बरं. मोबाईल स्विच ऑन केला आणि त्यात ईमेल जीमेल काय त्या 12 भानगडात ते सगळं टाकून दिलं. मोबाईल घेतलं, नीटून निघून जाऊ म्हणलं. एवढ्या तिकडे बाहेर मुसळधार पाऊस चालू झाला. बरं चला भेटू तुम्हाला आता नंतरच्या ब्लॉग मध्ये आणि हा जाता जाता आयडीला फॉलो करून घ्या.